शेतकऱ्यांसाठी आजच्या 23 फेब्रुवारीच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। कांदा निर्यात बंदीवरून भाजप मंत्री खासदार तोंडगाशी। कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांना संतापाची लाट कायम। महसूल मंत्र्याने श्रेय घेत सत्कारही स्वीकारला। शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत आल्यावर दरामध्ये सुधारणा। बाजारामध्ये 84% कापूस। व्यापाऱ्यांची होत आहे नफेखोरी। रब्बी हंगाम संपत आला तरी पीक कर्ज कधी मिळणार? आतापर्यंत 2,73,000 शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप। आता गावागावात रास्ता रोको होणार। जरंगेकडून आंदोलनाची घोषणा। ज्येष्ठांनाही उपोषणाचे केलं जरंगे पाटलांनी आव्हान। शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार। निर्यात बंदी कायम राहिल्याने कांदा दरामध्ये सुरू झाली घसरण। 1 दिवसामध्ये झाली होती 500 रुपयांची वाढ। जिल्ह्यातील 8,000वर शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही। पीएम किसान निधी योजना 16व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता। यावर्षी रब्बी हंगाम संपत आला। शेतकऱ्यांना पीक कर्ज कधी मिळणार? जिल्ह्यातील उद्दिष्ट तब्बल 744 कोटीचं आतापर्यंत वाटप केलं 405 कोटी रुपये। व्यापाऱ्याकडून 90,000ची फसवणूक। कापूस खरेदी वाकोडी येथील शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार। अतिवृष्टीची मदत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं गोंधनखेडमध्ये उपोषण। तहसीलदारांना दिली उपोषणास भेट। शेतकरी उपोषणा मुद्द्यावर ठाम। 10,000वर पशुधनाच्या आरोग्य सेवाचा प्रश्न आरणीवर। 3 वर्षापासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी मिळेना। कापसाचे भाव 400 रुपयांना वाढले। बाजारपेठेमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा। दर स्थिर राहण्याची अपेक्षा। कापूस बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल। आठवडी बाजारातील भातक्याची गोष्टी आजही कायम। टेंभुर्णीत विकल्या जात आहे लाखावर भातक। भातक्यांच्या दुकानामध्ये दुपारनंतर अलोट गर्दी। सौर ऊर्जा निर्मितीसाठी मिळणार आता 78,000 रुपये। केंद्र सरकारची नवीन योजना। धान भराडीवर निर्णय नाहीच। लाखो क्विंटल धान खरेदीवरच 4 महिन्यापासून निर्णय प्रलंबित। धान खराब होण्याची शक्यता। यंदा हस्तपोखरीसह परिसरामध्ये फरदड कापूस घेण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा। कापसाला भाव नसल्यामुळे यावेळी शेतकरी नाराज। कापसाचे भाव 400 रुपयांना वाढले। बाजारपेठेमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक बातमी। सीसीआयची कटकट झाली बंद। भाव मिळण्याच्या आशेने यंदा सवड परिसरामधील भूमिगचा पेरा वाढला। भूमिग भाव खाऊन जाईल। यावर्षी भूमिगला 5 ते 5,500 रुपये क्विंटल भाव। वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान। शेतकरी झाले त्रस्त। वन विभागाचे दुर्लक्ष। उत्पादनावर होणार मोठा परिणाम होण्याची शक्यता। रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची हरभरा गहू पिकावर आशा। गावाचे पीक बहरल्याने सध्या तरी शेतकरी सिरकावला। पिकांचं उत्पादन खर्च ना निघणारा दर। अतिवृष्टीची मदत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं गोंधनखेडमध्ये उपोषण सुरू। तहसीलदारांनी दिली उपोषणास भेट। शेतकरी उपोषणाच्या मुद्द्यावर ठाम। देऊळगाव राज्यामध्ये आज कापूस बाजारभाव 7,405 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण भाव मिळाला 7,375 रुपये। सोयाबीनची शासकीय खरेदी 4 दिवसाचं थांबली। अमरावती जिल्ह्यामधील अजूनही 4 लाख क्विंटल सोयाबीन पडून।
बाळापुरात अवैध सावकाराची साखळी बेरोजगारांना जखडते. बाळापुरातील चित्र सुशिक्षित बेरोजगार युवकांना धरतात हाताशी. ना धान्य मिळाना ना अनुदान, शेतकऱ्यांची चालवली थट्टा. नायगाव तालुक्यातील प्रशासनाचा आनंदगोंदी कारभार, अनुदान तिकडे. बाजारामध्ये तुरीचे दर स्थिर, नवीन हरभऱ्याची आवक सुरी. उदगीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळतो हमी भावापेक्षा कमी दर, शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये. बाजरी भुईमूग करणार शेतकऱ्यांना मालामाल. धुळे जिल्ह्यातील 5,000 हेक्टर क्षेत्रावरील उन्हाळी पिकांची लागवड. खेडा खरेदीमध्ये कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी लूट. बाजारामध्ये भाव वाढले, लाभ मात्र व्यापाऱ्यांनाच मिळतोय.